हॅलो, स्वागत आहे तुमचं नव्या मध्ये। तर आज आपण ओल्या नारळाच्या वड्या हे बनवणार आहोत। तर आत्ता आपण नारळी पौर्णिमा स्पेशल कोकोनट बर्फी। तर साहित्य, एक नारळ घेतले, ओल्या नारळाचे काप केलेत मी। हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। 1 चमचा मी तूप घेतलेले आहे आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला। 7 ते 8 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर। तर खोबरं पण चांगलं भाजून झालेलं आहे। तर आता आपण गुळाचा पाक करायचा आहे। तर त्यासाठी मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, 1 कप गूळ घेतलेला आहे। मी केसर गूळ घेतले, तुम्ही चिक्कीचं गूळ पण घेऊ शकता। थोडी वेलची पूड घेतली मी। हे जाडसर होईपर्यंत उकळवायचं आहे। तर आपला गुळाचा पाक पण तयार आहे आणि हे मिश्रण सर्व जाडसर होईपर्यंत आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। मीडियम ते हाय फ्लेमवर चांगलं परतवून घ्यायचं आपल्याला। तर एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे। तर हे सर्व सारण प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे। नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची बर्फी वडी सर्व प्रमाण व्यवस्थित घेतलं तर बर्फी पण अगदी व्यवस्थित होते। तर वरून मी बदाम आणि पिस्ताचे काप घेतलेत, हे चांगले पसरवून घ्यायचे आपल्याला। आणि आत्ता आपण हे फ्रीजमध्ये 1 तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर आपली ओल्या नारळाची बर्फी तयार आहे। तर हे सुरीने कट करून घ्यायचे आपल्याला। गूळ घालून तयार केलेले ओल्या नारळाची वडी, अगदी मऊसूद अशी ओल्या नारळाची बर्फी। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। बघू शकता अगदी मस्त अशी वडी तयार झालेली आहे आणि कमी वेळात आणि कमी खर्चात ही मी वडी बनवून दाखवली आहे तुम्हाला।